नमस्कार, कसा आहेत तुम्ही? तर 12 ज्योतिर्लिंगासनी सेरीज चालू झाले तर तुम्ही नक्की देखजात आणि डे बाय डे आपण एक कथा लई राहणू. तर आज दुसरा दिवस आहे. तर चला तर मग मल्लिकार्जुन महादेवनी कथा आज ऐकू. श्री मल्लिकार्जुननी कथा अशी की कार्तिकीजी आणि गणपतीजी यासना विवाहना वाद सुरू होता की बुवा पहिले विवाह कोणा कराना. तर त्यामुळे भगवान शिवने असा निर्णय लिहिला की जो पृथ्वीनी परिक्रमा पहिले मारी येईन त्यानं विवाह आपण पहिले करसू. तर त्यामुळे ज्या कार्तिकी येतात ते तर पहिलेच मयूरवर म्हणजे मोरवर सांगाने निंगी घ्यात आणि जे गणपतीजी होतात ते तर राही घ्यात. मग त्यासने आपला शिव पार्वती दोन्हीसले बसाळं आणि तर परिक्रमा त्यासनी पूर्ण करली म्हणून गणपतीजीनं विवाह रिद्धिसिद्धीसोबत होई घ्या. नंतर मग कार्तिकीजी उन्हात परिक्रमा करीस नाही. मग त्यासले राग उन्हा मग त्या श्रीशैलम पर्वत आहे ना आंध्र प्रदेशमा. श्रीशैलम पर्वत हा आंध्र प्रदेश राज्यमा आहे आणि तो एक कृष्णा नदीना तटवर एकदम भव्य दिव्य असा मोठा पर्वत आहे. त्यावर कार्तिकेयजी जायला होतात. त्यासना मागे भगवान शिव आणि पार्वती माता पण त्यासना मागे घ्यात. मग त्यातडे प्रकट होईनात म्हणून त्यासले मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग असं नाव ठरावून बुवा नाव रूपले होते. आणि त्याने दुसरं असं वैशिष्ट्य असं की 52 शक्तिपीठ आहेत ना त्याचपैकी एक शक्तिपीठ देवीनं तटेचे मल्लिकार्जुनमा. तर ती आहे कथा पूर्ण वस.